अरे तेम आगे गुप्ता पीछे जाओ सगळे आले वाटतं हां कुठे घेणार आहे इधर लेफ्टला ना कुठे इकडे लेफ्टला घेऊ आपण लेफ्टला घेऊन टाकू हाँ एक मिनट रुको हाँ देख ते थांबे बाजूला वहिनी पण आहे वहिनी वहिनी आगे बघा रे बाबा समोर बाबा बाबा समोर तिथे बाबा हात बाबा हात काही कळत पण नाही बॉलिवूड इंडस्ट्री शेक नाही करायचा मालिश नाही करायचा आणि काम नाही काहीच नाही मैंने मेरे परिवार के साथ में यहाँ पर वैक्सीन लिया है। वैक्सीन लेने में कोई भी तकलीफ नहीं है और सभी नागरिकों से मैं विनती करता हूँ कि ये कोरोना का जो संकट है इसे हमें दूर रखना है तो वैक्सीन लेने की आवश्यकता है। सभी लोगों ने वैक्सीन का पहला डोज दूसरा डोज लेने की आवश्यकता है और सभी से मेरी अपील है कि सभी लोगों ने इसमें सहयोग करने की आवश्यकता है। सर रेमडेसिविर को लेकर जिस तरह से अफवाह डॉक्टर ने कहा उतनी जरूरत नहीं होती है जितनी लोग मांग करते हैं, उसको लेकर क्या आह्वान करेंगे? रेमडेसिविर के बारे में जो टास्क फोर्स है उसने एक प्रोटोकॉल तैयार किया है, गाइडलाइन है, उसके मुताबिक ही रेमडेसिविर की आवश्यकता है। जो HRCT का जो स्कोर होता है उसके तहत उसको देखते हुए रेमडेसिविर की आवश्यकता लगती है और इसलिए प्रिस्क्रिप्शन के बगैर रेमडेसिविर नहीं लेना चाहिए। जिसको आवश्यकता है उसको रेमडेसिविर दिया जाएगा। सर आज शाम को 5 की कमी बताई जा रही है, राज्य सरकार के पास वैक्सीन कमी है जिसके लिए 2 दिन में खत्म हो जाएगा। नहीं, ऐसे अभी तो यहाँ पर 8 दिन की वैक्सीन है हमारे सिविल अस्पताल में और मुख्यमंत्री जी ने खुद पंतप्रधान महोदय जी से VC द्वारा जो बैठक हुई है उसमें वैक्सीन के बारे में मांग की है, विनती की है और आरोग्य मंत्री महोदय भी हमारे टोपे साहब केंद्रीय आरोग्य मंत्री महोदय जी के संपर्क में है। केंद्र सरकार ने सभी राज्यों को लोक संख्या और मांग के अनुसार ज़रूरत के अनुसार वैक्सीन देना चाहिए। सर शाम को 5 बजे की हॉस्पिटल ढूंढते हैं उनका और बाद में कहते हैं कि बेड नहीं मिलता है, ऐसे लोगों को क्या कहना चाहेंगे? देखिए अभी यहाँ जितनी मर्यादा है, जितनी कैपेसिटी है उतने ही बेड हैं और हम लोगों ने बेड बढ़ाने की भी कोशिश चालू है, हमारी कार्यवाही शुरू है। जहाँ जितने बेड है उसमें और कैसे बढ़ोतरी की जाए, ऑक्सीजन बेड हो, नॉन ऑक्सीजन हो, ICU बेड है
इसकी पूरी तरह बढ़ाने का भी काम शुरू है। लोगों ने अभी सहयोग करने की आवश्यकता है। लोगों से भी मेरी अपील है कि सरकार, मुख्यमंत्री, सभी लोग, प्रशासन काम कर रहा है, लेकिन लोगों ने भी मास्क पहनना चाहिए, सुरक्षित अंतर रखना चाहिए, भीड़ भाड़ में जाना नहीं चाहिए। ये तो काम लोगों ने करना चाहिए। बाकी तो वैक्सीन है, रेमडेसिविर है, ये इसकी कमी नहीं होगी। इसके लिए शासन निश्चित रूप से काम कर रही है। सर, 21 दिन के लॉकडाउन डर सताने लगा है, कई लोग गाँव जाने लगे, व्यापारी परेशान हैं, इसको लेके क्या कहें? देखिए, लॉकडाउन किसी का कोई ऐसा पसंदीदा निर्णय नहीं है, लेकिन अभी जो हम लोग नंबर देख रहे हैं पिछले कई दिनों में, वो बहुत ही चिंताजनक नंबर है। और जब पिछले साल में इसी टाइम जो नंबर्स थे उससे तिगुना चौगुना नंबर्स बढ़ रहे हैं, और ये ऐसा ही रहा तो निश्चित रूप से बहुत तकलीफ हो सकती है। और इसलिए लोगों ने भी सहयोग करने की आवश्यकता है। और मुख्यमंत्री महोदय जी ने सभी पक्ष के लोग, संस्था के लोग, इनकी बैठक बुलाई है। निश्चित रूप से उसमें सभी लोगों को विश्वास में लेकर चर्चा के बाद लोगों के हित का ही निर्णय सरकार और मुख्यमंत्री लेंगे। हाँ सर, हाँ भाई, बरोबर आहे। सर थोडं भाई हात असं करा. हां भाई भाई असं करा ना भाई. भाई हाँ बस कशा प्रकारचा रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि तुम्ही जेव्हा तुम्हाला काय त्रास झाला आज मी माझे बाबा आणि पत्नीसह वॅक्सिन घेतलेलं आहे. वॅक्सिन घेताना कुठलाही त्रास होत नाही. आणि इतरही लोक जे ठाण्यात येतात मोठ्या प्रमाणावर वॅक्सिनेशनला प्रतिसाद देत आहेत. कुठल्याही प्रकारची अडचण ठाण्यामध्ये तरी आपल्याला दिसत नाही. आणि सर्वांनीच वॅक्सिन घेतलं पाहिजे. पहिला डोस, दुसरा डोस आणि कोरोना जो आहे, कोविड जे आहे, जे वाढतं प्रमाण आपण पाहतो आहे, त्याला आळा घालण्यासाठी वॅक्सिनेशनची आवश्यकता आहे. सगळ्यांनी वॅक्सिनेशन करून घ्यावं. केपीला म्हणून तिकडं सर थोडंसं आणि आतमध्ये जे काही तुमच्या सगळ्यांच्याच मनामध्ये जे आहे कोविडची जे आहे ते वाढताना आपण पाहतो आहे. दुसरी लाट या ठिकाणी आलेली आपण पाहतो आहे. नंबर्स खूप मोठ्या प्रमाणावर वाढताना आपण पाहतो. MMRमध्ये जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, सिव्हिल सर्जन या सगळ्यांचे माझे सातत्याने संपर्क आहे. ज्या भागामध्ये जास्तीच्या प्रमाणात नंबर्स वाढत आहेत त्या भागामध्ये आणखी कॅपॅसिटी वाढवण्याचं काम सुरू आहे. ऑक्सिजन, नॉन ऑक्सिजन, ICU बेड या ठिकाणी वाढवण्याचं काम सुरू आहे. तशा प्रकारचं काम कार्यवाही देखील पाहतो आहे आपण. कुठल्याही रुग्णाला बेड मिळाला नाही अशा प्रकारची तक्रार राहू नये यासाठी आमच्या सगळ्यांचाच प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. सर, रेमडेसिवीर आणि कालपासून लस काही खासगी रुग्णालयाला मिळाली नाही कारण लोक घरी निघून गेली आणि रेमडेसिवीरचं प्रमाण खूप कमी आहे. ब्लॅक मार्केटिंग काळा बाजार पण मोठ्या प्रमाणात. रेमडेसिवीरच्या बाबतीमध्ये मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांची आणि आरोग्यमंत्री महोदयांशी बोललेलो आहे. आणि नक्कीच या आज आपल्या ज्या काही शासकीय रुग्णालय आहेत, सिव्हिल हॉस्पिटल आहेत, महापालिकेचे रुग्णालय आहेत, त्यामध्ये रेमडेसिवीरचा कुठलाही तुटवडा अद्याप तरी नाही. आणि काही खाजगी हॉस्पिटलमध्ये देखील जे पेशंट्स आहेत त्यांना देखील रेमडेसिवीरची आवश्यकता जेव्हा लागते त्यांना देखील रेमडेसिवीर देण्याच्या सूचना मी स्वतः दिलेल्या आहेत. आणि हे काळा बाजार खरं म्हणजे हे एकमेकाला आपल्याला मदत करण्याचं काळ आहे. हे संकट आहे. हे सगळ्यांनी टीम बनून काम केलं पाहिजे. आणि अशा संकटाच्या समयी कुणीही अशा प्रकारचं काळा बाजार करण्याचं काम पाप करत असेल तर नक्की त्याच्यावर कठोर कारवाई
शासनाच्या माध्यमातून केली पाहिजे. शिंदेसाहेब, एक महत्त्वाचा प्रश्न, मागच्या काही दिवसांपासून केंद्र सरकारने महाराष्ट्राला लसीचा जो पुरवठा आहे हा कमी केलेला आहे आणि आपल्या शेजारच्या राज्यामध्ये लसीचा पुरवठा लोकसंख्येच्या मानाने जास्त होतोय. कुठेतरी दुजाभाव होतोय का आणि महाराष्ट्रावरती अन्याय होतोय असं तुम्हाला वाटतं का? या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः पंतप्रधान महोदयांच्या बरोबर VC द्वारे जी त्यांची बैठक झाली त्यामध्ये लस पुरवठ्याच्या बाबतीमध्ये विनंती मागणी केलेली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी सातत्याने संपर्कात आहेत. त्यामुळे लसीचा तुटवडा होऊ नये याचा प्रयत्न नक्की राज्य सरकारच्या माध्यमातून होतो आहे. केंद्र सरकारने देखील लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रत्येक राज्याला आवश्यक लसीचा पुरवठा केला पाहिजे. खरं म्हणजे हे आपल्या सगळ्यांची एक सामूहिक जबाबदारी आहे आणि केंद्र सरकारची देखील जबाबदारी आहे. केंद्र सरकार सगळ्यांचंच एक मायबाप सरकार आहे. त्यामुळे त्यांनी प्रत्येक राज्याची लोकसंख्या आणि गरज लक्षात घेऊन या ठिकाणी लसीचा पुरवठा केला पाहिजे. सर, बैठक होणार आहे. बैठकीमध्ये दुकानदार असतील, सर्व पक्षाच्या आणि संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक 5 वाजता मुख्यमंत्री महोदयांनी बोलवलेली आहे. त्यामध्ये नक्कीच कोरोनाला आळा घालण्यासंदर्भात हे संकट जे आहे कमी करण्यासंदर्भात विचार होईल, चर्चा होईल आणि मुख्यमंत्री महोदय योग्य तो निर्णय घेतील. सर, लोकांमध्ये असा समज झाला आहे की पुढचे 21 दिवस पुन्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. या बाबतीमध्ये संध्याकाळच्या 5च्या बैठकीमध्ये योग्य तो निर्णय ठरेल, चर्चेद्वारे.